नमस्कार. गेल्या भागात आपण वांझबाईचं मनोगत ऐकलं. जे ती कुठेच मनमोकळं बोलू शकत नाही ते आपण ऐकलं. ते तिचं दुःख होतं. आपल्याला पूर्व परंपरा खूप मोठी आहे. पुराणातही आपण पाहिलेलंच आहे. आपण थोडंसं इतिहासात डुकावूया. कविता घेते यज्ञयाग. या असुरांनी सेविला यज्ञयाग आमुचा, येग अंबे छेदुनी टाक यांच्या भुजा. या असुरांनी छेदिला यज्ञयाग आमुचा, येग अंबे छेदुनी टाक यांच्या भुजा. आयुष्य वेचुनी आम्ही जमविल्या ज्या समिधा, होळी केली यांनी त्यांची त्यांना नको देऊ सुविधा. आयुष्य वेचुनी आम्ही जमविल्या ज्या समिधा, होळी केली यांनी त्यांची त्यांना नको देऊ सुविधा. लाख मोलाच्या रुचा आमुच्या यांनी प्रक्षेपित केल्या. लाख मोलाच्या रुचा आमुच्या यांनी प्रक्षेपित केल्या. अंधारुनी टाक यांच्या सर्व दशदिशा. अंधारुनी टाक यांच्या सर्व दशदिशा. तप आचरिता आमुची भ्रष्ट केली वेदिका. तप आचरिता आमुची भ्रष्ट केली वेदिका. समूळ उच्चाटून टाक यांची अहमन्य क्षुद्रता. तप आचरिता आमुची भ्रष्ट केली वेदिका. समूळ उच्चाटून टाक यांची अहमन्य क्षुद्रता. दुःख दिले यांनी आम्हा नाही यांची योग्यता. दुःख दिले यांनी आम्हा नाही यांची योग्यता. विंधुनी टाक यांची संभावित शुचिता. विंधुनी टाक यांची संभावित शुचिता. घेई त्रिशूळ हाती नष्ट कर ही क्रूरता. घेई त्रिशूळ हाती नष्ट कर ही क्रूरता. नांदू दे जगी आमुच्या सहिष्णु शांतता. नांदू दे जगी आमुच्या सहिष्णु शांतता. हे तर अगदीच पुराणातलं झालं. नंतर अजून एक मसला म्हणजे रामराज्यातला. आपण असं मानतो की राम म्हणजे सत्य. सत्ययुगातला होता राम. त्या रामाच्या राज्यातही काय झालं? स्त्रीवर अन्याय झाला की म्हणजे रामराज्यातही स्त्रीवर जर अन्याय होत असेल, अजूनही चालूच आहे का परंपरा ही? असं आपण ऐकूया. नाव आहे कवितेचं योगिनी. हे त्या सीतेचं दुःख आहे, तिने वनवास काढला. काही चूक नसताना 14 वर्षाचा वनवास मिळाला त्या माऊलीला. हे तिचं दुःख आहे. राम राया जगवेल्हाळा, कसा धरिला हो किंतु मनी, झाले मी शतखंडित योगिनी. राम राया जगवेल्हाळा, कसा धरिला हो किंतु मनी, झाले मी शतखंडित योगिनी. लोकसाक्षीने केली शुद्धी, परी गवसली नाही तृप्ती. लोकसाक्षीने केली शुद्धी, परी गवसली नाही तृप्ती. भली जनांची कोपदृष्टी, नको कुणाची कृपादृष्टी. ती मानिनी होती. कोणाची कृपा वगैरे नको आहे तिला. भली जनांची कोपदृष्टी, नको कुणाची कृपादृष्टी. वनवासी मी जन्म जन्मीची, जनकाची मानिनी.
वनवासी मी जन्मजन्मीची जनकाची मानिनी, झाले मी शतखंडित योगिनी, झाले मी शतखंडित योगिनी. जरी बैसले रावण निकटी, जरी बैसले रावण निकटी, मनी पाहिली राघव मूर्ती. जरी बैसले रावण निकटी, मनी पाहिली राघव मूर्ती. अखंड पूजिली आपुली प्रीती, जपली रघुवंशाची कीर्ती. अखंड पूजिली आपुली प्रीती, जपली रघुवंशाची कीर्ती. वनवासी मी जन्मजन्मीची आर्त ही विरहिणी, वनवासी मी जन्मजन्मीची आर्त ही विरहिणी. झाले मी शतखंडित योगिनी, झाले मी शतखंडित योगिनी. घोर वंचना तुमची पदरी, अंश तुमचा माझ्या उदरी. घोर वंचना तुमची पदरी, अंश तुमचा माझ्या उदरी. परिकष्टाने मी हो सावरी, होईल रघुकुल जरतारी. घोर वंचना तुमची पदरी, अंश तुमचा माझ्या उदरी. परिकष्टाने मी हो सावरी, झाले होईल रघुकुल जरतारी. वनवासी मी जन्मजन्मीची तुमचीच हो स्वामिनी, झाले मी शतखंडित योगिनी, झाले मी शतखंडित योगिनी. आता हा इतिहासच साक्ष आहे जो स्त्रीवरचा अन्याय सांगतोय आपल्याला. राम राज्यात जर सीतेला अन्याय सहन करावा लागलाय तर आपलं काय हो? हे सगळं सहन करूनही ती स्त्री सदैव कुठल्याही परिस्थितीत धैर्याने उभी राहते. सगळं सहन करून धैर्याने उभी राहते, कार्यतत्परही राहते आणि पुढे चालत राहते, मागे हटत नाही ती. असं कधी होत नाही की स्त्री मागे सरली चार पावलं, नाही, ते पुढे चालत राहते, सगळे वार झेलते आणि पुढे जाते, त्यातूनही उभी राहते ती. हे बळ तिला कुठून मिळतं? एवढं सगळं सहन करूनही पुढे चालत राहण्याचं बळ तिच्याकडे येतं कुठून? आता तेच पाहूया आपण, हे बळ कुठून येतं. कविता घेते, मातृत्व. बाईची जात माझी दबून राहते, बाईची जात माझी दबून राहती. साऱ्या जन्माची उनी दुनी मुकाट सोसती. बाईची जात माझी दबून राहती, साऱ्या जन्माची उनी दुनी मुकाट सोसती. बापाईच्या राज्यामध्ये बालपणात हुंदडती, बापाईच्या राज्यामध्ये बालपणात हुंदडती. संस्काराच्या धाकामध्ये तरुणपण घालविते, संस्काराच्या धाकामध्ये तरुणपण घालविते. मन मारून जगायाची सवय करीते, मन मारून जगायाची सवय करीते. आणि खाली मान घालून बोहल्यावर चढते, खाली मान घालून बोहल्यावर चढते. सारं दुःख एका तळ हाती झाकीते, आणि धिल्या घराचे उंबरे उजळविते. सारं दुःख एका तळ हाती झाकीते, आणि दिल्या घराचे उंबरे उजळविते. लेकरा बाळांमध्ये मन रमविते, त्यांच्यातच पुण्यांना उभं आयुष्य जगते. लेकरा बाळांमध्ये मन रमविते, आणि त्यांच्यातच पुण्यांना उभं आयुष्य जगते. लेकरांच्या आसराला म्हातारपण काढते, लेकरांच्या आसराला म्हातारपण काढते. प्रेमापोटी त्यांच्या अधीन राहते, प्रेमापोटी त्यांच्या अधीन राहते. उलट्या काळ झाला मायेने गोंजारते,
उलट्या काळजाला मायेने गुंजारती, दातृत्व लेऊन मातृत्व दाविते. दातृत्व लेऊन मातृत्व दाविते. तिला ठाव आहे देवाची करणी, तिला ठाव आहे देवाची करणी. दातृत्वाच्या शक्तीपायीच मातृत्व मिळते, दातृत्वाच्या शक्तीपायीच मातृत्व मिळते. म्हणून स्त्रीच्या पदरामध्ये दातृत्व सामाविती, कारण ती मातृत्व जोपासते. म्हणून स्त्रीच्या पदरामध्ये दातृत्व सामाविती, म्हणजे ती मातृत्व जोपासते. तर आई ही अशीच दानशूर असते. तिच्यावर कितीही अन्याय झाला, कितीही तिला त्रास झाला, तरी त्याची झळ ती तिच्या चिल्यापिल्यांना लागू देत नाही. ती त्यांना नेहमीच या सगळ्यापासून दूर ठेवते, त्यांचं रक्षण करते आणि ते कसे सुखी राहतील आणि त्यांचं संगोपन कसं चांगलं होईल हेच ती बघत राहते. याची ती पूर्णपणे दक्षता घेते आणि त्या मुलांना घडवते. तर अशी ही आई. आणि हे मातृत्वच तिला सगळ्यांना माफ करायला शिकवतं. तिच्यावर किती अन्याय झाला तरी तो ती झटकून टाकते, झटकून टाकते आणि पुढे चालते. कारण तिच्याकडे एवढा वेळ नसतो त्याच्यावर मंथन करत बसायला आणि ते दुःख कोटाळून बसायला. तिच्या पदरात पोरं असतात. आणि म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. खरंय ते. आता हे असं सगळं स्त्रीचं आयुष्य पाहिल्यावर तिला मनापासून वाटतं की हे असंच पुढे चालणं काही योग्य नाही. ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. ह्याच्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल आपल्याला. कारण हे असंच जर पुढे झालं तर मग आपण एवढं सोसलं त्याचा उपयोग काय झाला. मग आता ती एक व्रत ठरवते. कवितेचं नाव आहे व्रत. खूपच सोसलस बाई आता ऐक माझे थोडे. खूप सोसलस बाई आता ऐक माझे थोडे. उगा वणवण हिंडू नको झिजवू तुझे तोडे. खूप सोसलस बाई आता ऐक माझे थोडे. उगा वणवण हिंडून नको झिजवू तुझे तोडे. काही उपयोग नाही देऊन स्त्रीमुक्तीचे धडे. काही उपयोग नाही देऊन स्त्रीमुक्तीचे धडे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार गडे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार गडे. कशाला उगाच उकरायचे इतिहासाचे मढे. आताही आहेत वळलेली घट्टमुट्ट खुडे. कशाला उगाच उकरायचे इतिहासाचे मढे. आताही आहेत वळलेली घट्टमुट्ट खुडे. देते तुला व्रत त्याचे घाल दारोदारी सडे. देते तुला व्रत त्याचे घाल दारोदारी सडे. लहानपणीच बी रुजव त्यातून नवा माणूस घडे. लहानपणीच बी रुजव त्यातून नवा माणूस घडे. पुरुषाचा गंध नको त्याला घाल माणुसकीचे कडे. पुरुषाचा गंध नको त्याला घाल माणुसकीचे कडे. माणूस माणूस जोडूनच अखंड नवी पिढी घडे. माणूस माणूस जोडूनच अखंड नवी पिढी घडे. ठरवलं तर सगळं शक्य आहे. आता पुरुषही खूप समंजस झाले आहेत. तेही बायकांना साथ सोबत देतात. त्यांना प्राधान्यही दिलं जाते आता. पण अजूनही हे तळागाळात पोचायला हवंय. मुंबईचं ठीक आहे हो, शहरांमध्ये सुधारणा झाली आहे. गावखेड्यात जरा मेहनत घ्यावी लागेल. मला विश्वास आहे तुम्ही करालच सगळे हे. थँक्यू.